हॅलो फ्रेंड्स, कसा आहात तुम्ही? या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र पोस्ट ऑफिसची जी पोस्टमन आणि मेलगार्डची एक्झाम आता सुरू आहे त्या एक्झाममध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न येत आहेत. म्हणजे हिस्ट्री घेतला तर इंडियन फ्रीडम स्ट्रगल किंवा गांधी इरा किंवा बाकीचे जे चॅप्टर आहेत त्यावर किती क्वेश्चन्स येत आहेत. तसेच जॉग्राफीवर किती येत आहेत, जनरल अवेअरनेसवर किती येत आहेत, ॲप्टिट्यूड ऑन रिझनिंगवर किती क्वेश्चन्स येत आहेत आणि कोणकोणत्या टॉपिक्सवर फोकस केले की तुमचा स्कोअर अबाव 85 जाईल, हा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच मी आजच्या पेपरचं ॲनालिसिसही आणलेलं आहे, आजच्या पोस्टमन आणि मेलगार्ड पेपरचं ॲनालिसिसही आणलेलं आहे. तसेच असं कोणतं बुक आहे त्यातून जास्तीत जास्त क्वेश्चन्स येत आहेत हे बी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे माझ्या चॅनलवर नवे व्ह्यूवर्स आहेत प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला पहिला जनरल अवेअरनेसचं बोलू. जनरल अवेअरनेसचं इंडियन जिओग्राफी, पॉलिटी, जी के वन लायनर क्वेश्चन म्हणजे प्रथम प्राईम मिनिस्टर कोण, प्रथम माउंट एव्हरेस्टवर चढणारी महिला कोण किंवा पुरुष कोण, प्रथम इंडियन गव्हर्नर कोण, हे प्रश्न. कल्चरल रिलेटेड म्हणजे भरतनाट्यमशी रिलेटेड किंवा संगीत असू दे, म्युझिक असू दे किंवा क्रिकेटशी काही असू दे त्यावर. ह्याच्यावर ह्या प्रत्येक टॉपिक्सवर 4 to 5 क्वेश्चन्स येत आहेत. तर तुम्ही इतकेच सेक्शन्स करा म्हणजे इंडियन जिओग्राफीचे प्राकृतिक वर फोकस करा आणि इंडियन जिओग्राफीचे म्हणजे इंडियाला लागून असलेले देश, परत इंडियाला किती सागरी सीमा लागलेल्या, कुठल्या राज्याची सीमा सगळ्यात जास्त सागरी सीमा लागलेली आहे, हे सर्व क्वेश्चन्स करा. पॉलिटीचे बी वन लायनर करा, प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट रिलेटेड कन्सेप्ट. जनरल अवेअरनेसचे बी वन लायनर करा. आता बेसिक अर्थमेटिकचे बोलू तर हे जेवढे चॅप्टर आहेत, बॉड मास, पर्सेंटेज, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, ॲव्हरेज, युनिटी मेथड, टाईम अँड डिस्टन्स टाईम वर्क, ह्याच्यावर 2 to 3 क्वेश्चन्स येत आहेत. इतकेच चॅप्टर्स करा, ह्याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका. हे ॲप्टिट्यूडचं. रिझनिंगसाठी बी इतकेच चॅप्टर करा, ॲनालॉजी, ॲनालिसिस, क्लासिफिकेशन, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन्स, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, अल्फा नंबर्स, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, इतकेच चॅप्टर करा. ह्यातून 2 to 3 क्वेश्चन्स येत आहेत. बेस्ट चॅप्टर्स आहेत, यातूनच येत आहेत. इतके जर तुम्ही केला चॅप्टर्स आणि मी सांगितलेलं तेवढं केला तर तुमचा अबाव 85 स्कोअर होऊ शकतो सहज. आता आजच्या क्वेश्चन क्विजबद्दल बोलू, आजच्या पेपरच्या ॲनालिसिसबद्दल. आज पहिला क्वेश्चन आहे, राज्यसभा कॅन हॅव अ मॅक्झिमम स्ट्रेंथ ऑफ हाऊ मेनी मेंबर्स, म्हणजे राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती मेंबर असतात असं विचारलेलं आहे. आन्सर आहे 250. सेकंड क्वेश्चन, विच आर द बेस्ट अँड द पुरेस्ट कंडक्टर्स ऑफ द हीट रिस्पेक्टिव्हली, म्हणजे हीटचे कंडक्टर विचारल्यात. मग सिल्वर बेस्ट आहे आणि लीड पुरेस्ट आहे. फ्रॉम विच सेक्टर डज द हायेस्ट सेक्टर वाईज कॉन्ट्रीब्युशन टू ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग कम्स, ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग कशातनं जास्तीत जास्त होते, हाऊसहोल्ड सेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेट हॅज द लार्जेस्ट कोस्टलाईन इन इंडिया, कोस्टलाईन म्हणजे समुद्रकाठ कुणाला जास्तीत राज्याला लागलेला आहे, आन्सर आहे गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन, द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया वॉज अपॉइंटेड अंडर द प्रोव्हिजन ऑफ विच ॲक्ट, म्हणजे इंडियाचा जो फर्स्ट गव्हर्नर जनरल होता तो कोणत्या कायद्यानुसार बनवण्यात आलेला होता, 1833. नेक्स्ट क्वेश्चन, सरस्वती समन इज गिवन ॲन्युअली फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू विच फील्ड, म्हणजे हे जे अवॉर्ड आहे सरस्वती समन हे कुठल्या फील्डशी काम केल्याबद्दल अवॉर्ड दिला जातो, तर आहे त्याचा आन्सर आहे लिटरेचर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू इंडियन फ्रीडम स्ट्रगल विच इव्हेंट ऑक्युअर्ड अर्लिस्ट, त्याचं आखणं आहे लखनौ पॅक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच वॉज द कॅपिटल ऑफ आंध्र प्रदेश व्हेन इट वॉज मेड अ सेपरेट स्टेट इन द इयर 1953, म्हणजे 1953 जेव्हा आंध्र प्रदेश एक स्टेट करण्यात आलं तेव्हा त्याचं कॅपिटल काय होतं, म्हणजे राजधानी काय होती, त्याचा आन्सर आहे कुर्नूल. नेक्स्ट क्वेश्चन, विच कोलाइज्ड सोल्युशन इज युज्ड इन फोटोग्राफी, आन्सर आहे सिल्वर ब्रोमाइड. नेक्स्ट क्वेश्चन, इन इंडिया इन विच सेक्टर वॉज द कोऑपरेटिव्ह मुवमेंट इनिशिएटेड, आन्सर आहे ॲग्रिकल्चर क्रेडिटमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापना केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच पेअर ऑफ स्टेट्स इज द लीडिंग प्रोड्युसर ऑफ टोबॅको इन इंडिया, म्हणजे तंबाखूचं जास्तीत जास्त प्रोडक्शन कुठल्या स्टेटमध्ये होतं, आन्सर आहे गुजरात आणि आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन, द पडी पुटू इज कलेक्शन ऑफ पोयम इन द प्रेझेस ऑफ विच किंग, त्याचा आन्सर आहे चेरा. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द हेडक्वार्टर ऑफ वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ युनेस्को, युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठं आहे, पॅरिस. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाईप ऑफ लाईट आर स्ट्रॉंगली ॲब्झॉर्ब बाय प्लांट्स, म्हणजे जे वनस्पती आहेत किंवा झाडं आहेत तिने कुठले लाईट्स ॲब्झॉर्ब करतात जास्तीत जास्त, आन्सर आहे ब्ल्यू अँड रेड. नेक्स्ट क्वेश्चन, विच युनियन मिनिस्ट्री इज इम्प्लिमेंटिंग द बायोडिझेल मिशन ॲज नोडल मिनिस्ट्री, आन्सर आहे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर आर डिझेल लोकोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर्ड, आन्सर आहे वाराणसी. नेक्स्ट क्वेश्चन, द सिल्वर कॉइन्स ऑफ द गुप्ता पिरियड वेअर नोन बाय विच नेम्स, त्याचा आन्सर आहे रुपैका. नेक्स्ट क्वेश्चन, वेन टू बॉडीज स्टिक टुगेदर आफ्टर द कोलिजन what this is said completely inelastic. Next question, where is the headquarter of Amnesty International, याचा आन्सर आहे लंडन. Amnesty International एक NGO आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे.
विच इज द आयडियल ॲव्हरेज ऑफ NPK रेशो ॲग्रिगेटेड फॉर द कंट्री ॲज होल. आन्सर आहे 4:1. नेक्स्ट क्वेश्चन, ऑन विच डेट द अर्थ इज द लार्जेस्ट डिस्टन्स फ्रॉम द सन. आन्सर आहे जुलै 14. म्हणजे ते दिन असतात 21 सप्टेंबर 10 तसे कुठल्या वेळी सूर्यापासून पृथ्वी सगळ्यात लांब असते. त्याचं काय तर 2 जानेवारी एक आहे आणि 14 जुलै एक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द दिल्ली वेअर अब्बैक लेड द फाउंडेशन ऑफ द फर्स्ट सो कॉल्ड द 7 सिटीज ऑफ मिडवेल दिल्ली. मेहरुली. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज यूज्ड इन द स्टोरेज बॅटरीज. स्टोरेज बॅटरीमध्ये काय वापरलेलं असतं? लीड. नेक्स्ट क्वेश्चन, when is World Population Day recognized by the UN is observed? July 11. Next question, who was the first chairman of the planning commission? चा योजना आयोगचा पहिला चेअरमन कोण होता? पंडित जवाहरलाल नेहरू. आपले जे प्राईम मिनिस्टर होते पहिले त्यांनीच असतात प्लॅनिंग कमिशनचे पहिले चेअरमन. द इक्वेटोरियल रिजन रिसिव्स रेनफॉल थ्रू आउट इयर. द व्हॉट इज द ॲन्युअल रेनफॉल? 250 सेंटीमीटर्स. नेक्स्ट क्वेश्चन, when Abdul Razzaq from Persia visited Hampi, who was the ruler of Vijayanagar in the South Asia? Answer आहे देवराया II. Next question, how much protein a working woman must intake every day? Answer आहे 45 gram. Next question, who was the first leader of the opposition in the Rajya Sabha? फर्स्ट लीडर कोण होता अपोजिशनमध्ये राज्यसभेमध्ये? आन्सर आहे कमलपाती त्रिपाठी. नेक्स्ट क्वेश्चन, अन एलिमेंट एक्स फ्रॉम अन ऑक्साइड XO3 6. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेझर्ट. म्हणजे सगळ्यात मोठं डेझर्ट कुठला आहे? सहारा. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम वेअर अलाउद्दीन खिलजी कॅप्चर्ड द दिल्ली थ्रोन आफ्टर सेक्युरिंग फॅब्युसियस वेल्थ. देवगिरी. नेक्स्ट क्वेश्चन, विच इयर द सेलिब्रेट अन इंटरनॅशनल इयर ऑफ शार्क? 2009. नेक्स्ट क्वेश्चन, हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमन टू स्केल द माउंट एव्हरेस्ट? आन्सर आहे बचेंद्री पाल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इंट्रोडक्शन ऑफ फॉरेन जीन्स फॉर इम्प्रूव्हिंग जिनोटाइप्स? इम्युनिसिजन. नेक्स्ट क्वेश्चन, in India the concept of single citizen is adopted from which country? England. म्हणजे एक नागरिकत्वाची कन्सेप्ट इंडियानं कोणाकडनं घेतलेली आहे? इंग्लंड. in which sea are the Lakshadweep Iceland are situated? आन्सर आहे अरेबियन सी. नेक्स्ट क्वेश्चन, who was elected as the president of All India Khilafat Conference when it meet at Delhi in 1990? आन्सर आहे महात्मा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन, what is the most suitable for the core of an electromagnet? Soft iron. Next question, what is common between the कुटीस शंकर लक्ष्मण आणि सुधीर दार? ड्रॉइंग कार्टून्स के रिलेटेड आहेत त्यांनी. ऑन विच बेस्ड इज द इंडियाज वेज पॉलिसी? कॉस्ट ऑफ लिव्हिंग. विच इज द ईस्ट ऑफ अंदमान निकोबार आयसलँडच्या पूर्वेला काय आहे? इंडोनेशिया. नेक्स्ट क्वेश्चन, हू पायोनाइज खिलाफत मुवमेंट? आन्सर आहे अली ब्रदर्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच इन्सेक्ट स्प्रेड काला आजार? सँड फ्लाय. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मेंबर्स ऑफ राज्यसभा आर नॉमिनेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया? आन्सर आहे 12. म्हणजे आपले जे भारताचे राष्ट्रपती आहेत ते किती मेंबर राज्यसभेमध्ये नॉमिनेट करू शकतात नामनिर्देशित? नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द मेन इन्ग्रेडियंट इन द सिमेंट? लाइमस्टोन. नेक्स्ट क्वेश्चन, बाय विच नेम इज द गंगा नोन इन बांगलादेश? गंगाला बांगलादेशमध्ये, गंगा नदीला बांगलादेशमध्ये काय म्हटलं जातं? पद्मा. नेक्स्ट क्वेश्चन, which vegetable protein is considered as good as animal protein? Soybean protein. Next question, in which year were the first general election in the India held? इंडियामध्ये पहिले जनरल इलेक्शन म्हणजे सार्वजनिक मतदान कधी घेण्यात आलं? 1951. नेक्स्ट क्वेश्चन, which nuclides having the same number of nucleus but different number of proteins are mass number? Isotones म्हटलं जातं त्यांना. सायन्स रिलेटेड आहे. which oceanic tidal wave that moves up to the 200 mph and is 200 feet हाय? सुनामी म्हटलं जातं त्याला. विच मराठा पेशवा फॉलोड द आयडियल ऑफ हिंदू पदापदशाही? आन्सर आहे बाजीराव फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन इज वर्ल्ड ब्लड डोनर डे रिकग्नाइज्ड बाय द UN इज ऑब्झर्व्ड? आन्सर आहे 14 जून. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन इज इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी रिकग्नाइज्ड बाय द UN ऑब्झर्व्ड? आन्सर आहे सप्टेंबर 15. नेक्स्ट क्वेश्चन, टू विच टाइप ऑफ ऑर्गॅनिझम डू मशरूम बिलॉंग्स? फुंगी. नेक्स्ट क्वेश्चन, इतके क्वेश्चन पडलेले बेस्ट क्वेश्चन्स आहेत ते, ह्याच्या व्यतिरिक्त काही आलेलं नव्हतं आणि हे जे क्वेश्चन आहेत ते एकाही बुकमधनं आलं होतं. आता ते बुक तुम्ही हुडकून